हे निलिमा, आज खाटूश्याम बाबाचं दर्शन घ्यायचं आहे. खाटूश्याम बाबांचं दर्शन, तेही पुण्यामध्ये. चला माझ्यासोबत. तर आपण पोहोचलेलो आहोत खडकीमध्ये. तर खडकीमध्ये हे मंदिर आहे ज्याचं नाव आहे सर्व धर्मस्थळ. इथं प्रत्येक प्रकारची मंदिरं आहेत आणि खाटूश्याम बाबांचं देखील मंदिर आहे. तर चला. सर्वात पहिले आपण घेणार आहोत गणपती बाप्पांचं दर्शन. तर इथं खूप छान असं गणपती बाप्पांचं सेपरेट असं खूप सुंदर मंदिर आहे आणि मूर्ती पण खूप सुंदर आहे. काचेने पूर्ण कव्हर केलेली आहे जेणेकरून ही खराब होऊ नये म्हणून. आणि मूर्ती बघा तुम्ही किती सुंदर आणि किती प्रसन्न आहे. तर इथं रोज सकाळ संध्याकाळ छान अशी आरती वगैरे पण होते. गणपती बाप्पाचं दर्शन घेऊन थोडं पुढे आलो की इथं साईबाबांचं पण खूप छान मंदिर आहे. खूप सुंदर मूर्ती आहे. तर साईबाबांचे पण गुरुवारी छान अशी आरती वगैरे छान कार्यक्रम होतात. तर बघा किती सुंदर आणि प्रसन्न अशी साईबाबांची मूर्ती आहे. समोर आहे खूप मोठं असं मंदिर जिथं बऱ्याच देवांचं आपल्याला दर्शन होणार आहे. तर चला बघूया आपण कोणत्या कोणत्या देवांचं दर्शन आपल्याला इथं आतमध्ये करायला भेटतं आहे. तर सर्वात पहिले आतमध्ये एंट्री केल्या खूप सुंदर असे नंदी महाराज आहेत. कारण समोरच आहे महादेवांचं खूप सुंदर खूप छान असं मंदिर. मंदिराचा मंडप खूप विशाल आहे आणि ह्या मंदिरात ह्या मांडवाखाली बरेच देवाचे मंदिर आहेत. जसं महादेव, दुर्गा माता, हनुमानाचं मंदिर आहे. त्यानंतर खाटूश्याम यांचं मंदिर आहे. तर सर्वात पहिले आपण घेऊया महादेवाचं दर्शन. इतकं सुंदर आहे हे मंदिर, खूप छान वाटतंय. आणि आपण तिथं आपल्या हाताने महादेवांची पूजा करू शकतो, पाणी वाहू शकतो. इथं कोणत्याच पद्धतीचे बंधन नाहीयेत. मन मोकळेपणाने आपण इथं महादेवांची पूजा करू शकतो आहोत. इतकं सुंदर वाटत होतं. मी सुद्धा माझ्या हाताने इथं पूजा केली, पाणी वाहिलं, तर मला खूप प्रसन्न वाटलं इथं. तर खूप सुंदर आहे महादेवाचं मंदिर. ओम नमः शिवाय. जय माता दी. तर आता आपण घेणार आहोत दुर्गा मातेचं मंदिराचं दर्शन. आणि बघा किती सुंदर मूर्ती आहे. मूर्तीला पूर्ण काचेने कव्हर करण्यात आली आहे जेणेकरून कोणी हात लावू नये, खराब करू नये. आणि मंदिराचा मंडप बघा तुम्ही किती छान सजवला आहे. घुमट किती छान दिसतो आहे मंदिराचा हा. हरे का सहारा खाटूश्याम हमारा. तर बघा खूप सुंदर असं खाटूश्याम महाराजांचं इथं मंदिर आहे. राजस्थानमध्ये जाऊन दर्शन प्रत्येकाचं होईलच असं नसतं. तर इथंही आहे आपल्या पुण्यामध्ये खाटूश्याम बाबांचं मंदिर.
तर खूप सुंदर आहे. असं म्हणतात की खाटूश्याम बाबा खूपच मनमोहक आहेत आणि जे पण कोणी त्यांना म्हणतं की चला आमच्यासोबत आमच्या घरी, तर ते तिथून त्यांच्यासोबत निघतात आणि त्यांच्या घरी जातात. जे पण खूप असे दुःखी असतात, खूप हारलेले असतात, ज्यांना पण कोणाला काहीही उपाय सापडत नाही, त्यांनी खाटूश्याम बाबांच्या समोर आपली मान्यता ठेवली तर ते पूर्ण होतं असंही म्हणतात. तर खूप सुंदर मूर्ती आहे खाटूश्याम बाबांची. जय श्रीराम. हनुमानांच्या अगोदर जय श्रीरामांचं नाव घेतलं तर हनुमान प्रसन्न होतात म्हणतात. म्हणून मी हनुमानांच्या अगोदर जय श्रीरामांचं नाव घेते. इथं हनुमानांचं पण खूप छान असं छोटंसं मंदिर आहे. छान आहे मूर्ती, उभी मूर्ती आहे हनुमानांची आणि त्यालाही काचेने पॅक केलेलं आहे. हे मंदिर खळकीमध्ये रेंज हिल्स परिसरामध्ये आहे आणि ह्या मंदिराचं टायमिंग आहे सकाळी 7:30 ते 12:30. दुपारी बंद असतं. त्यानंतर 4:30 ते 7:30 असं याचं टायमिंग आहे. तर मधल्या वेळेत हे मंदिर बंद असतं. या मंदिरामध्ये बरेच कार्यक्रम होतात, जसं की धार्मिक प्रार्थना होतात. त्यानंतर बरेचसे सांस्कृतिक कार्यक्रम सुद्धा इथे होतात. सणांच्या वेळेला विशेष असं सजवलं जातं. तर बरेचसे कार्यक्रम इथं ह्या मंदिरामध्ये होत असतात. महादेवांची सुद्धा इथं आरती, अभिषेक होत असतो. महाशिवरात्रीला स्पेशल असं उत्सव साजरा केला जातो. मंदिरात खूप शांतता आणि धार्मिक प्रार्थना होत असल्यामुळे खूप प्रसन्न वाटत असतं ह्या मंदिरामध्ये. आता आपण घेऊया महालक्ष्मींच्या मूर्तीचं दर्शन. खूप सुंदर अशी महालक्ष्मींची मूर्ती आहे. त्याचं खूप छान सजवली जाते ह्या मूर्तीला. बघा तुम्ही किती छान साडी नेसवण्यात आली, किती छान सजवण्यात आलेलं आहे. तर खूप सुंदर असं महालक्ष्मी मातेचं आपण दर्शन घेतलं. त्यानंतर तिथे समोर आहेत ते नवग्रह. नवग्रहांचं सुद्धा आपल्याला इथं दर्शन होतं आणि तेही काचेच्या एका पेटीमध्ये आहे, कारण कोणी हात लावू नये, खराब करू नये म्हणून. तर नवग्रहांचं सुद्धा इथं आपल्याला दर्शन घडत असतं. सर्व धर्मस्थळ यामध्ये सर्वात प्रमुख मंदिर जे आहे ते आहे जगन्नाथ मंदिर आणि इथं भगवान जगन्नाथ, बलभद्र आणि सुभद्र यांची पूजा केली जाते. तसंच त्यांच्या रथाची यात्रा निघते. त्यांचे धार्मिक कार्यक्रम आणि सांस्कृतिक कार्यक्रम सुद्धा इथे होतात. तर मग झालं का खाटूश्याम बाबांचं दर्शन? हो, खूप दिवसांची इच्छा होती खाटूश्याम बाबांचं दर्शन घ्यायची. खाटूश्यामला तर आपण नाही जाऊ शकत राजस्थानमध्ये, तर ह्या मंदिरात येऊन दर्शन झालं. त्याचसोबत इतरही देवांचं दर्शन झालं, जसं की जगन्नाथ महाराजांचं दर्शन झालं, पुरीचे आणि अजून बरेच. खूप छान आहे हे मंदिर, खडकीमध्ये आहे. नक्की या, दर्शन घ्या. खूप प्रसन्न वाटेल इथं आल्यानंतर.
तर हा होता आमचा आजचा ब्लॉग, आजचा व्हिडिओ. तुम्हाला कसा वाटला कमेंट्स करून नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. बाय.